मंत्री लाडक्या बहिणीसाठी मुंबई बँकेने एक महत्वाची योजना घोषित केली आहे. नेमकी काय योजना असेल, कशा प्रकारे कार्यान्वित? महाराष्ट्र शासनाने महिला भगिनींसाठी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी 1,500 रुपये प्रतिमाह देण्याची योजना लाडकी बहीण योजना आणली. परंतु हे 1,500 फक्त दर महिना खर्चा पाणी म्हणून न राहता ते 1,500 रुपये व्यवसायात गुंतवले पाहिजेत. हा विचार मनात आला कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भावना आहे की हा महिलांचा पैसा अर्थव्यवस्थेत खेळता राहिला पाहिजे आणि मग जर तसं असेल तर या महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. या भूमिकेतनं ही योजना आणली. खरं म्हणजे आम्ही 9%, 8.10% व्याजदराने कर्ज त्या ठिकाणी महिलांना देत असतो. परंतु मी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की महाराष्ट्र शासनाची अशी 4 महामंडळं आहेत. MTDC महामंडळ आहे, OBC महामंडळ आहे, VJNT म्हणजे भटक्या विमुक्त महामंडळ आहे आणि OBC महामंडळ आहे. ही महामंडळं व्याजाचा परतावा 12% पर्यंत करतात जर कर्ज घेतलं तर. मग मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या लाडक्या बहिणींना आम्ही 1 लाख बिनव्याजी देतो, आपण या 4 महामंडळांना मुंबई बँकेशी MOU करायला लावा. आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक लावली. या 4ही महामंडळांना मुंबई बँकेला व्याजाचा परतावा या लाडक्या बहिणींसाठी द्यावा, इतरही योजना ज्या आहेत त्यांच्यासाठी परतावा द्यावा, अशा प्रकारचा निर्णय केला. या 4 महामंडळापैकी MTDCची आई नावाची योजना आहे, त्या योजनेअंतर्गत आता शेकडो महिलांना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज त्या ठिकाणी दिलं. कारण शेवटी महिलांना सस्टेन होताना या मार्केटमध्ये टिकताना व्याज परवडत नाही आणि अशा वेळेला बिनव्याजी जर पैसे त्यांना मिळाले तर त्यांच्या उद्योग व्यवसायात फार मोठा हातभार लागणार आहे. आणि त्याच्यामुळे एक क्रांतिकारी निर्णय, मुंबईच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या महिला भगिनींचं योगदान मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं होणार आहे आणि त्याच्यामुळे महिला आर्थिक क्षेत्रात क्रांती करणार आहेत. त्यामुळे ही योजना आम्ही ताकदीनं पुढे नेणार आहोत. आज शेकडो महिला आहेत, उद्या या हजारो होतील, लाखो होतील आणि मुंबईत जवळपास 12 लाख महिला लाडक्या बहिणी आहेत. त्यांना तर आम्ही मदत करूच, पण त्या व्यतिरिक्त असणाऱ्या महिलांना सुद्धा उद्योग व्यवसायाकरता अशा प्रकारे बिनव्याजी कर्ज मिळावं यासाठी या 4ही महामंडळांशी आम्ही कनेक्ट करून देऊ. भाऊ, दुसरा वेगळा प्रश्न होता आहे. काल मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनाने सोडवल्यानंतर पुन्हा एकदा हे सिद्ध होताना दिसतंय की मराठा समाजासाठी सर्वाधिक जे योजना असतील किंवा वेगवेगळे निर्णय असतील ते घेणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे येत आहे. कशा प्रकारे पाहता या आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि या राज्यामध्ये पवारसाहेब अनेकदा मुख्यमंत्री होते, विलासराव देशमुखांपासून अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री होते, परंतु कुणीही मराठा समाजाला काही दिलं नाही. ते देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. पहिलं आरक्षण त्यांनीच दिलं, कोर्टात टिकवलं. नंतर उद्धवजी ठाकरेंचं सरकार आल्यावर ते आरक्षण गेलं. पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांनी ते आरक्षण दिलं आणि सारथी असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना तरुणींना जास्तीत जास्त सवलतीची योजना कुणी दिल्या असतील तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्यात, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आणि आजही जे कायद्याच्या चौकटीत अनेक त्या ठिकाणच्या बैठका घेऊन जे आरक्षण दिलं गेलंय ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सारं श्रेय आहे. तुम्ही मराठा आंदोलकांची समजूत काढल्यानंतर दुसरीकडे आता ओबीसी समाज झालाय. शासनाने आज नवीन एक निर्णय घेतलेला आहे. ओबीसी साठी सुद्धा आता मराठा समाजाप्रमाणे एक उपसमिती मंत्रिमंडळाची नेमलेली आहे, ज्याचं अध्यक्षपद आता चंद्रशेखर बावनकुळेंकडे देण्यात आलेलं आहे. नाही, आपण बघाल की कालच मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं, त्यांनी क्लिअर कट सांगितलंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, ओबीसींवर कुठेही अन्याय होणार नाही. ते त्यांची भूमिका ठाम पहिली होती, आजही आहे, उद्याही राहील. त्याच्यामुळे प्रत्येक समाजाला त्याचा न्याय हक्क देण्याचा प्रयत्न
माननीय मुख्यमंत्र्यांचा असेल. आता ओबीसी समिती सुद्धा त्यावर काम करेल आणि ओबीसी समाजाच्या हिताचं आणखी काय असेल किंवा त्यांच्या रक्षणाच्या काही गोष्टी असतील तर नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि फडणवीस सरकार काळजी घेईल. भाऊ, वेगळा प्रश्न होता की छगन भुजबळ आज मंत्रिमंडळ बैठकीतून अचानक निघून गेले सुरुवात होण्याच्या आधीच. सातत्याने ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. ज्या प्रकारचा निर्णय काल झालेला आहे त्यावर नाही, मला वाटतं शेवटी हे बघा, ते ओबीसी समाजाचं नेतृत्व करतात आणि काही किंतु परंतु समाजाच्या मनात आले असतील, त्याच्यामुळे थोडीशी नाराजी असूही शकेल. परंतु भुजबळ साहेब मोठे आणि प्रगल्भ नेते आहेत, त्यांना कायदा समजतो. ओबीसीच्या हक्काला कुठेही त्या ठिकाणी बाधा येणार नाही आणि ओबीसी समाजाच्या हक्काचं रक्षण सुद्धा भुजबळ साहेब त्या ठिकाणी करतील. सरकार त्यांच्या सोबत असेल. राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री दर्शनासाठी गेले होते. आज सायंकाळी 6 वाजता स्वतः राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा मन आणि सूर जुळताना पाहायला मिळत आहेत का? नाही, बघा, गणपतीच्या दर्शनाला गेलं म्हणजे मन आणि सूर जमले म्हणजे लगेच काय होणार आहे किंवा होणार नाही असं काय मानायचं कारण नाही. आपल्याकडे एक संस्कृती आहे, परंपरा आहे. आपण एकमेकांकडे सणाला उत्सवाला जात असतो आणि गणपतीच्या बाबतीत तर आपण दुश्मनाच्या घरी पण दर्शनाला जात असतो. त्याच्यामुळे हा महाराष्ट्राचा संस्कार आहे, संस्कृती आहे. आणि राज ठाकरे साहेबांकडे सीएम गेले, आज वर्षावर त्या ठिकाणी राजसाहेब येत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती आणखी भक्कम करणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. कुडाळ मालवणमध्ये भाजपने तब्बल नगराध्यक्षासह 6 नगरसेवकांचं निलंबन केल्याची माहिती समोर येते. पक्ष शिस्तीचा भंग केल्यामुळे. कोणी केलं? भाजपने. भाजप हा पक्ष शिस्तीचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जर पक्ष शिस्तीचा भंग झाला असेल तर कारवाई होत असते आणि मला वाटतं आपल्या पक्षाच्या शिस्तीला अनुसरून जर कारवाई झाली असेल तर ती योग्यच आहे. रोहित पवार सातत्याने टीका करतायत. अद्यापही निर्णय झाल्यानंतरही त्यांचं म्हणणं आहे की एकही बैठक तुम्ही घेतली नाही. हा विलंब नेमका तुम्ही कशासाठी केला? हायकोर्टाने ज्यावेळी तुम्हाला फटकारलं त्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायला पुढे आला. रोहित पवारांना असं वाटलं होतं की निर्णय होणार नाही, त्याच्यामुळे त्यांची पोटदुखी वेगळी आहे. हा प्रश्न भिजत राहील आणि आम्हाला राजकीय पोळी भाजायला मिळेल या भ्रमात ते होते. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय. देवेंद्रजींनी मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी मारलाय आणि कशा पद्धतीनं आरक्षण दिले आपण बघितलंय. सगळ्यांची त्या ठिकाणी तोंड काळी झाली आहेत. ज्यांना वाटत होतं की देवेंद्रजींना कोंडीत पकडलंय ते मार्ग काढणार नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी कसा मार्ग काढला कोणालाच कळलं नाही. शेवटचा प्रश्न घेतो. संजय राऊत आरोप करतायत की सरकारवरती फडणवीसांवर टीका होताना दोन्ही उपमुख्यमंत्री या संपूर्ण आंदोलनामध्ये कुठेही दिसले नाही. नाही, एकमेकांसमोर दिसले नाही तरी तिघे एकमेकांच्या नीट संपर्कात होते. कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही. तिघांनी एकत्रितपणे मराठा समाजा हितासाठी एकत्रित मार्ग काढलाय. अशा प्रकारचे कुठलेही मतभेद नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.